जर तुमची सॅलरी थांबली आणि तुमचा इन्कम चालूच राहिला तर? हो. किती छान वाटतंय ना असं ऐकल्यानंतर. हो. तर हीच आहे पॅसिव्ह इन्कम. पॅसिव्ह इन्कम म्हणजे नेमकी काय? अशी इन्कम जर तुम्ही काम नाही केलं तरी त्यातून तुम्हाला पैसा मिळेल. एक्झाम्पल जर आपल्याला द्यायचं जर झालं पॅसिव्ह इन्कमचं, तर रेंटल इन्कम, डिव्हिडंड इन्कम, त्यानंतर इंटरेस्ट इन्कम, त्यानंतर SWP म्युच्युअल फंडमधून जे आपल्याला सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन जर आपण सिस्टमॅटिकली विड्रॉल प्लॅन, तर अशा प्रकारे तुमचा हा प्लॅन जर असेल, तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमच्या अकाउंटला ते पैसे जमा होतात. त्यानंतर रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट जर केलेली असेल, तर त्यातला तुम्हाला इन्कम स्टेप बाय स्टेप आपण बघूया की एक्झॅक्टली कसं करायचं. तर पहिली स्टेप आहे इमर्जन्सी फंड तुम्ही तयार करा. त्यानंतर दुसरी स्टेप आहे की तुम्ही गुंतवणूक सुरू करा. आणि तिसरी स्टेप म्हणजे तुम्ही इन्व्हेस्ट रेग्युलरली. तुम्ही गुंतवणूक कशी करायची? तुमची SIP करा. तुम्ही छोट्या रकमेने की होईना तुम्ही SIP सुरू करा. तुम्ही डेली ₹10 सुद्धा आजकाल सुरू करू शकता. स्टेप 4 आहे तुमची, जे काही तुम्हाला त्याच्यातनं डिव्हिडंड मिळणार आहे, तुमच्या त्या रेंटल इन्कम मिळणार आहे, ते तुम्ही रिइन्व्हेस्ट करा आणि त्याच्यावर तुम्हाला ते कंपाऊंडिंग तुम्हाला त्याच्यावरती मिळणार आहे.